तर वर्ग 12वा इतिहास या विषयाच्या अंतर्गत प्रकरण आपलं दुसरं चालू आहे. पेज नंबर 16वर 16 झालं होतं आपलं पूर्ण. आता पेज नंबर 17 चालू आहे. आणि याच्यावर आफ्रिका खंडामध्ये युरोपीय ज्या सत्ता होत्या, या युरोपीय सत्तांनी कशा प्रकारे आफ्रिका खंडाचा भूभाग आपल्या ताब्यात घेतला आणि आपापसामध्ये त्यांनी कशा प्रकारे वाटणी करून घेतली, याच्या संदर्भात आपण मागील काही तासिकांमध्ये आपण याचं विवेचन आपण पाहिलेलं होतं. बरोबर आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे, उत्तर आफ्रिकेत मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, त्रिपोली, लिबिया आणि इजिप्त हे भाग मोडतात. आता आफ्रिका खंडाचे दोन भाग पडतात, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका. आणि उत्तर आफ्रिका हा जो खंड आहे याच्यामध्ये एकूण 5 देश आहेत: मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, त्रिपोली म्हणजे लिबिया आणि इजिप्त. फ्रान्सने 1830 मध्ये अल्जेरियावर प्रभुत्व निर्माण केले होते. आणि अशा प्रकारे 1830 मध्ये फ्रान्स या देशाने अल्जेरिया या देशावर प्रभुत्व निर्माण केलं होतं. म्हणजे अल्जेरिया हा देश जिंकून घेतला होता. ट्युनिसवर इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचे लक्ष होते. या संघर्षात फ्रान्सने बाजी मारून तुर्की सुलतानाकडून ट्युनिस जिंकून घेतले. आणि अशा प्रकारे ट्युनिस हा एक छोटंसं राष्ट्र आहे उत्तर आफ्रिका खंडामध्ये. आणि या देशावर इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचं लक्ष होतं. म्हणजे या देशांना असं वाटायचं की आपण हा भाग जिंकला पाहिजे. ट्युनिस नावाचा देश, फ्रान्स, इटली आणि इंग्लंड या देशांना असं वाटायचं की हा भाग आपण जिंकला पाहिजे. आणि याच्यामध्ये संघर्षामध्ये फ्रान्सनं बाजी मारली. बरोबर आहे. आणि फ्रान्सने बाजी मारून तुर्कस्तानच्या सुलतानाकडून ट्युनिस जिंकून घेतलं. कोणाकडून जिंकून घेतलं? तुर्कस्तानच्या सुलतानाकडून. बरोबर आहे. कारण तुर्कस्तानचं संपूर्ण आफ्रिका खंडात बऱ्याच भागात आणि युरोप खंडामध्ये एक साम्राज्य पसरलं होतं, ऑटोमन साम्राज्य. बरोबर आहे. आणि या ऑटोमन साम्राज्यापासून ट्युनिस जिंकून घेतलं कोण? फ्रान्सनं. ठीक आहे. 1830 मध्ये पुढे फ्रान्सने मोरोक्को ताब्यात घेतले आणि इटलीने त्रिपोली आणि सायरेने निकाल जिंकून घेतले. आणि अशा प्रकारे फ्रान्सनं काय केलं? मग मोरोक्को नावाचा देश जिंकून घेतला. बरोबर आहे. नंतर इटलीने त्रिपोली म्हणजे लिबिया आणि सायरेनिका हे लहान लहान देश आहेत आफ्रिका खंडातले जिंकून घेतले. बरोबर आहे. इटलीच्या भूमीत इंग्लंड आणि फ्रान्स दोघांना रस होता. इंग्रजांनी अलेक्झांड्रिया ते कैरो रेल्वे मार्ग बांधला. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र जोडण्याकरता सुएझ कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिनांड द लेचेस याच्या देखरेखीखाली खोदला. आणि सुरुवातीला हा खर्च इजिप्त करत होता. आणि अशा प्रकारे पहा की इजिप्त हा आफ्रिका खंडातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे. ज्याप्रमाणे भारताला 5000 वर्षाचा इतिहास आहे, अशाच प्रकारचा इतिहास इजिप्त या देशाला सुद्धा आहे. हा समृद्ध देश आहे. इजिप्त या देशामधून नाईल नदी वाहते आणि त्या ठिकाणी कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले डेट्स म्हणजे काय, खजुराचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. बरोबर आहे. समृद्ध देश आहे तो. आणि या देशामध्ये फ्रान्स आणि इंग्लंड या दोघांना इंटरेस्ट होता. बरोबर आहे की नाही? यांना असं वाटायचं की हा समृद्ध देश आपल्या ताब्यामध्ये असला पाहिजे. आणि मग इंग्रजांनी काय केलं? अलेक्झांड्रिया नावाचं मोठं एक शहर आहे पुऱ्या देशात इजिप्तमध्ये आणि कैरो राजधानी आहे. आणि याच्या दरम्यानचा जो रेल्वे मार्ग आहे हा इंग्रजांनी बांधून काढला. तुम्ही जगाच्या नकाशामध्ये पहा, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र. बरोबर आहे. एका बाजूला भूमध्य समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला तांबडा समुद्र आहे आणि मध्ये एक पट्टी आहे, चिंचोळी पट्टी आहे. आणि हा जो मार्ग आहे म्हणजे भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा जो एक मार्ग आहे तो त्याला म्हणतात सुएझ कालवा. हा जो कालवा आहे हा कालवा फार प्राचीन काळापासून होता. आणि नंतर नवीन पद्धतीनं हा कालवा फ्रेंच इंजिनियर फर्डिनांड डी लेचेस काय नाव त्याचं? फर्डिनांड डी लेचेस. बरोबर आहे. या फ्रेंच इंजिनियरला बांधून काढला. कोण काढला? फर्डिनांड डी लेचेस या फ्रेंच इंजिनियरला हा कालवा बांधून काढला. पहा सुरुवातीला हा खर्च पहा. सुएझ कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिनांड द लेचेस याच्या देखरेखीखाली खोदला. सुरुवातीला हा खर्च इजिप्त करत होता. आणि अशा प्रकारे फ्रेंच इंजिनियर फर्डिनांड द लेचेस याच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम सुरू झालं. बरोबर आहे की नाही? आणि हा जो खर्च प्रथम इजिप्त करत होता. ठीक आहे. पहा सुएझ कालव्याचा खर्च एवढा वाढला की इजिप्तला त्यासाठी कर्ज घ्यावे लागले. कर्जावरचे व्याज फेडता येईना म्हणून सुएझ कालवा कंपनीचे शेअर समभाग विक्रीला काढले गेले. इंग्लंडने त्यातील समभागाचा काही भाग विकत घेतला आणि त्यामुळे सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. आणि पुढे 1922 मध्ये इजिप्त स्वतंत्र झाला. आणि अशा प्रकारे फर्डिनांड द लेचेस हा फ्रेंच इंजिनियर होता. याच्या नेतृत्वाखाली इजिप्त या देशानं
भूमध्य समुद्र ते तांबडा समुद्र यांना जोडणारा जो कालवा होता सुएझ कालवा, बरोबर आहे, तर याचं बांधकाम हाती घेतलं. सुरुवातीला हा खर्च कोण करत होता? इजिप्त करत होता, बरोबर आहे की नाही. परंतु काय झालं की खर्च इतका वाढत गेला की इजिप्त या देशाला हा खर्च सोसवला नाही, बरोबर आहे. आणि नंतर मग काय केलं, ही जी कंपनी आहे सुएझ कालवा कंपनीने त्याचे जे शेअर्स आहेत किंवा त्याचे जे समभाग आहे विक्रीला काढले, बरोबर आहे. यातले काही भाग इंग्लंडने घेतले नंतर, बरोबर आहे की नाही. आणि नंतर मग खर्च केला, बरोबर आहे. आणि त्याच्या माध्यमातून काय झालं मग की हे जे शेअर्स आहे हे शेअर्स इंग्लंडने घेतले आणि त्याच्यामुळे या सुएझ कालव्यावर कोणाचं वर्चस्व निर्माण झालं? इंग्लंडचं वर्चस्व निर्माण झालं. नंतर पूर्ण जो इजिप्त देश आहे या इजिप्त देशावर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं, बरोबर. आणि नंतर त्या कालखंडामध्ये 1922 मध्ये इजिप्त हा देश स्वतंत्र झाला. ठीक आहे. पहा, सुदान हा इजिप्तच्या दक्षिणेकडील देश इजिप्तचा मांडलिक होता. इजिप्तवरील वर्चस्वाच्या आधारे इंग्लंडने सुदानवरील हक्क सांगितला. सुदानमधील स्थानिक सत्तांनी या गोष्टीला विरोध केला. आपले सैन्य सुदानमध्ये विना अडचण येण्याची सोय व्हावी म्हणून इंग्लंडने युगांडा ते सुदानपर्यंतचा रेल्वे मार्ग तयार करायला सुरुवात केली, बरोबर. आता इथे पहा, म्हणजे इजिप्तच्या दक्षिण दिशेला तुम्ही जगाचा नकाशा पहा. जगाच्या नकाशामध्ये हा जो इजिप्त देश आहे, इजिप्त देशाच्या दक्षिण बाजूला कोणता देश आहे? सुदान हा देश आहे. आणि या सुदान देशावर इजिप्त वर्चस्व होतं. म्हणजे सुदान हा देश आपल्या इजिप्तचा मांडलिक होता. आता इजिप्तवर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं आणि याच आधारावर इंग्रजांनी काय सांगितलं की सुदानवर सुद्धा आमचा हक्क आहे. सुदानवर सुद्धा काय आहे? आमचा हक्क आहे. कारण सुदान हा जो देश आहे हा इजिप्तचा मांडलिक होता. आता इजिप्तवर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झाले आणि या आधारावर इंग्रजांनी काय सांगितलं की आमचा सुदानवर सुद्धा काय आहे? हक्क आहे. नंतर त्या तिथले जे सत्ताधीश होते कुठले सुदानचे, यांनी या गोष्टीला विरोध केला, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे काय झालं की जसं सुदानवर इंग्रजांनी काय त्याला हक्क सांगितला त्या गोष्टीला सुदानमधले जे लोक म्हणजे जे सत्ता होते, बरोबर आहे, यांनी त्याला विरोध केला, बरोबर आहे. आणि मग हा विरोध कमी करण्याकरता किंवा हा विरोध नष्ट करण्याकरता इंग्रजांनी काय केलं? सैन्याची हालचाल सुलभ व्हावी याच्याकरता रेल्वे मार्ग बांधायला सुरुवात केली, बरोबर आहे. म्हणजे युगांडा ते सुदानपर्यंत रेल्वे मार्ग तयार करायला सुरुवात केली. कशाकरता? की सैन्याची हालचाल जलद व्हावी, सुदान या देशावर आपलं वर्चस्व पक्क राहावं, बरोबर आहे. आणि याच्याकरता युगांडा हा सुद्धा देश आहे आफ्रिका खंडातला. म्हणजे युगांडा ते सुदान या देशाच्या दरम्यानचा जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वे मार्ग इंग्रजांनी बांधायला सुरुवात केली, बरोबर आहे. पहा, नाईल नदी इजिप्तची जीवनदायिनी होती. तिचा उगम सुदानमध्ये असल्यामुळे सुदानवर ताबा असणे इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाचे होते. फ्रान्सने सुदानवरील इंग्रजांच्या हक्काला मान्यता दिली आणि त्या मोबदल्यात पश्चिम आफ्रिकेत स्वतःला काही सवलती घेतल्या. स्थानिक जनतेचा विरोध लक्षात न घेता शस्त्रास्त्राच्या बळावर इंग्लंडने सुदानवर वर्चस्व प्रस्तावित केले. ठीक आहे. आता इथे पहा की आफ्रिका खंडामध्ये सुदान या देशामधून इजिप्तची जीवनदायिनी नाईल नदीचा उगम आहे, बरोबर आहे. लक्षात घ्यायला काय की इजिप्त मधली महत्वाची नदी कोणती आहे? इजिप्त मधली महत्वाची नदी कोणती आहे? नाईल नदी, बरोबर आहे. नाईल नदीला इजिप्तची जीवनदायिनी मानली जाते. कारण इजिप्त हे वाळवंटी प्रदेश आहे आणि या वाळवंटी प्रदेशामधून एक नदी वाहते, नाईल नदी. आणि त्या नदीच्या पाण्यावर सिंचन केलं जातं आणि सिंचनाच्या भरोशावर त्या ठिकाणी कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे इजिप्त हा समृद्ध देश आहे आणि या समृद्धीमध्ये नाईल नदीचा महत्वाचा वाटा आहे. या नाईल नदीचा उगम या नाईल नदीचा उगम सुदान या देशामधून असल्यामुळं, बरोबर आहे, सुदानवर वर्चस्व प्रस्थापित म्हणजे वर्चस्व असणं इंग्रजांच्या दृष्टीनं फार महत्वाचं होतं, बरोबर आहे की नाही. लक्षात नाही आलं काय. आणि मग काय झालं की इंग्रजांनी सुदान हा देश जिंकून घेतला आणि सुदान हा देश जिंकल्याच्या नंतर फ्रान्सनं त्याला या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये पश्चिम आफ्रिकेमध्ये काही सवलती प्राप्त करून घेतल्या, बरोबर आहे. परंतु सुदान हा जो देश आहे, सुदान या देशातील जी जनता होती या जनतेला इंग्रजांचं वर्चस्व मान्य नव्हतं, बरोबर आहे. त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला परंतु इंग्रजांची जी शस्त्रास्त्रे होती, बरोबर आहे, जी युद्ध पद्धती होती, जे नौदल होतं हे अत्यंत मजबूत होतं, बरोबर आहे. आणि स्थानिक जनतेचा विरोध इंग्रजांनी शस्त्रास्त्राच्या बळावर दडपून टाकला, बरोबर आहे. आफ्रिकेच्या दक्षिण भागात केप कॉलनी ते नाताळ या भागावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते, तर ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशात डचांचे वर्चस्व होते. आता इथे बघा
म्हणजे आजचा जो दक्षिण आफ्रिका जो देश आहे, बरोबर आहे, कोणता आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये, म्हणजे आजचा कोणता देश, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये केप कॉलनी ते नाताळ या भागावर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. तुम्ही दक्षिण आफ्रिकेचा नकाशा पहा, कोणतं, केप कॉलनी ते नाताळ. केप कॉलनी ते नाताळ हा जो एरिया आहे, हा जो भूप्रदेश आहे, या भूप्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व होतं. लक्षात घ्यायला काय, म्हणजे आजचा जो दक्षिण आफ्रिका देश आहे, या दक्षिण आफ्रिका या देशामध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिका खंडामध्ये कोणता, नाताळ आणि केप कॉलनी या ठिकाणी ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. आज या भागामध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर राहतात, बरोबर आहे. दक्षिण आफ्रिकेत सुद्धा भारतीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात. इंग्रजांनी आपली कामं करण्याकरता भारतातून काही मजूर त्या ठिकाणी नेले आणि त्यांचे जे वंशज आहेत ते तिथे राहतात. केप कॉलनी नाताळ. नंतर ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या भागावर डच लोकांचे वर्चस्व होते. ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल हा दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे आणि त्या ठिकाणी कुणाचं वर्चस्व, डच म्हणजे काय, हॉलंडच्या व्यवस्थांना काय म्हणतात, डच म्हणतात. आणि अशा प्रकारे कोणतं, ट्रान्सवाल नंतर ऑरेंज फ्री स्टेट या ठिकाणी कुणाचं वर्चस्व, डचांचं वर्चस्व होतं. ठीक आहे, पहा जोहान्सबर्ग म्हणजे दक्षिण आफ्रिका येथे सोन्याच्या खाणी सापडल्यावर युरोपातील राष्ट्र या भागात आकर्षित झाले. 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली वसाहतीचे एकीकरण करून त्यास युनायटेड युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असे नाव इंग्लंडने दिले. आणि अशा प्रकारे जोहान्सबर्ग म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या, बरोबर आहे. सोन्याच्या तिथे सोनं सापडलं तिथे खाणीमध्ये. पुढे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी सोन्याच्या खाणी, म्हणजे तिथून खाणीतून सोनं निघालं, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे युरोपाची जी राष्ट्र आहे ते सोनं प्राप्त करण्याकरता त्या ठिकाणी आकर्षित झाली. आणि मग 1909 मध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये जो भूप्रदेश होता याचं इंग्रजांनी काय केलं, एकत्रीकरण केलं. म्हणजे याचा कारभार पाहण्याकरता एक व्यवस्था निर्माण केली आणि मग त्या भागाचं एकत्रीकरण केलं. आणि काय कोणता भाग दिला त्याचं काय नाव दिलं, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. युनियन ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजे इंग्रजांच्या ताब्यामध्ये जो भाग होता, बरोबर आहे की नाही, त्या भागात त्यांनी काय केलं, एकीकरण केलं आणि त्याला एक नाव दिलं, कोणतं, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. युनियन ऑफ साऊथ आफ्रिका कोणाचं नाव दिलं, 1909 मध्ये. काय, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका हे नाव दिलं. कुणाला नाव दिलं, इंग्रजांच्या ताब्यामध्ये कोणता प्रदेश होता सांगा बघा, कोणता इंग्रजांच्या ताब्यात कोणता प्रदेश होता, केप कॉलनी, नाताळ, बरोबर आहे, आणि जोहान्सबर्ग याच्या व्यतिरिक्त बराचसा काही भूप्रदेश होता. आणि हा भूप्रदेश त्यांनी इंग्रजांनी काय केलं, एकत्रीकरण केलं, नाव दिलं युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. साल कोणतं, 1909. पाहता या काळात पोर्तुगालने अंगोलाच्या भागावर आपले वर्चस्व निर्माण केले. गिनी कोस्टमधील काही बेटे आणि मोरोक्कोचा काही भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली आले. आणि नंतर याच्या दरम्यान जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये पोर्तुगाल हा महत्वाचा देश आहे. युरोप खंडातला फार लहानसा देश आहे. तुम्हाला माहिती आहे काय की आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला गोवा आहे की नाही, आणि गोव्यामध्ये 1510 मध्ये पोर्तुगीज आपल्या देशामध्ये आले आणि त्यांचं राज्य 1961 पर्यंत होतं. जवळपास 450 वर्ष राज्य होतं. कोणाचं, पोर्तुगीज लोकांचं. कुठे, गोव्यामध्ये. आणि अशाच प्रकारे दक्षिण आफ्रिकेतील अंगोला, कोणत्या आफ्रिका या जो खंड आहे, या खंडातील अंगोला या देशावर कुणाचं वर्चस्व होतं, पोर्तुगाल लोकांचं याच्यावर वर्चस्व होतं, बरोबर आहे. नंतर गिनी कोस्ट म्हणजे हा जो आफ्रिका खंड आहे, या आफ्रिका खंडामध्ये जे बेट आहे, गिनी कोस्ट म्हणजे काही बेटे आणि मोरोक्कोचा भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली, आणि बरोबर आहे. आणि अशा प्रकारे अंगोला या देशावर पोर्तुगाल आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. नंतर गिनी कोस्ट, बरोबर आहे, या ठिकाणी या भागातील काही बेटे आणि मोरोक्कोवर कोणाचं वर्चस्व निर्माण झालं, स्पेनचं वर्चस्व निर्माण झालं, बरोबर आहे. म्हणजे युरोप खंडामध्ये एक महत्वाचा देश आहे स्पेन, बरोबर आहे. म्हणजे स्पेनचं कोणावर वर्चस्व निर्माण झालं, मोरोक्कोचा काही भाग आणि गिनी कोस्ट मधील काही बेटे. गिनी कोस्ट कुठे आहे, दक्षिण आफ्रिका खंडामध्ये एक छोटासा भाग आहे, त्याच्या बाजूची बेट आहे, बरोबर आहे. गिनी कोस्ट मधील बेटे तुम्ही जगाचा नकाशा पहा. हा भाग शिकत असताना तुमच्या नजरेसमोर जगाचा नकाशा असणं आवश्यक आहे. तुमच्या नजरेसमोर जगाचा नकाशा जर असेल तर तुम्हाला लगेच समजते, बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे आफ्रिका खंडातील गिनी कोस्ट, त्याजवळची बेट आणि मोरोक्कोचा काही भाग याच्यावर स्पेनचं वर्चस्व निर्माण झालं. स्पेन हा देश कुठे आहे, युरोप खंडामध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे पहा तुम्ही जगाच्या नकाशामध्ये पहा, म्हणजे काय आहे,
कोणता? स्पेन आहे. नंतर पोर्तुगाल, लागून लागूनच देश आहे, छोटे छोटे देश आहे, आपल्या महाराष्ट्रापेक्षा लहान लहान देश आहे, बरोबर आहे. आणि पाहता इथे म्हणजे पोर्तुगालने अंगोलाच्या काही भागात अंगोला या देशावर आपलं वर्चस्व निर्माण केलं, म्हणजे तो भाग जिंकला. नंतर गिनी कोस्टमध्ये काही ठिकाणी मोरोक्कोवर स्पेननं आपलं वर्चस्व निर्माण केलं. आतापर्यंत युरोपीय वसाहतवादाच्या इतिहासाचा आपण आढावा आपण घेतलेला आहे. पुढील पाठात आपण युरोपीय वसाहतवादाचा भारतावर प्रभाव याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि अशा प्रकारे हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये युरोपीय सत्ता होत्या कोणत्या? इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, बरोबर आहे, हॉलंड. ही जी युरोपीय राष्ट्र होते, या युरोपीय राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडावर आपलं कशा प्रकारे वर्चस्व प्रस्थापित केलं, म्हणजे वसाहतवाद कशा प्रकारे निर्माण केला, साम्राज्यवाद कशा प्रकारे निर्माण केला, या संदर्भात आपण विवेचन पाहिलं, बरोबर आहे. आणि मग हा युरोपीय जो वसाहतवाद आहे, या युरोपीय वसाहतवादाचा भारतावर काय परिणाम झाला याचं जे विवेचन आहे, हे विवेचन आपल्याला पुढील प्रकरणामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, पेज नंबर 18. ठीक आहे. आता स्वाध्याय पहा. स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोण तयार केला? जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमस, लॉर्ड कॉर्नवालिस. कोण बरोबर आहे? यातलं काय बरोबर आहे? ब, थॉमस जेफरसन. म्हणजे इंग्लंडचा जो जाहीरनामा स्वातंत्र्य, बरोबर आहे की इंग्लंड म्हणजे अमेरिकेचं जे स्वातंत्र्य युद्ध होतं किंवा अमेरिकेला स्वातंत्र्य जे पाहिजे होतं की इंग्लंड पासून, याचा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा कोण तयार केला? थॉमस जेफरसन. ठीक आहे, थॉमस जेफरसन. दुसरा पॉईंट पहा त्याच्यामध्ये, दुसरे ब्रह्मयुद्ध कुणाच्या काळात लढले गेले? लॉर्ड डलहौसी 1850 च्या दरम्यान. नंतर चुकीची जोडी पहा, टोगोलँड जर्मन वसाहत, बरोबर आहे, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत, बरोबर आहे का? तिथं फ्रान्स वसाहत पाहिजे, तिथं काय पाहिजे? फ्रान्स वसाहत, बरोबर आहे. आयव्हरी कोस्ट, फ्रान्स वसाहत. त्या पुस्तकात तुम्ही बघू शकता. आयव्हरी कोस्ट कोणता आहे ते? तिथं काय पाहिजे? आयव्हरी कोस्ट, फ्रान्स वसाहत. ठीक आहे. नंतर ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती आणि घटना यासंबंधी नावे लिहा. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया हा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. पुन्हा आहे का? अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया हा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. स्पेन. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. कोण? इलिझाबेथ फर्स्ट. बरोबर आहे, इलिझाबेथ प्रथम. या राणीच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडच्या ज्या सागरी मोहिमा होत्या याला प्रोत्साहन प्राप्त झालं, बरोबर आहे. नंतर अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया या प्रदेशात कोणाचं वर्चस्व प्रस्थापित झालं? स्पेन झालं. नंतर दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण त्याच्यातलं ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब, म्यानमारमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते. क, ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड, म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता. यातलं कोणतं बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे? ब, म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर त्यांना ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते, बरोबर आहे. नंतर आपल्याला पाहिजे आहे संकल्पचित्र पूर्ण करा. संकल्पचित्र पूर्ण करा. बरं, संकल्पचित्र म्हणजे काय? ट्री डायग्राम, बरोबर आहे. पाहते हा. तर वसाहतवाद फोफावण्याची कारणे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. वसाहतवाद, बरोबर आहे, फोफावण्याची कारणे. फोफावणे म्हणजे काय? त्याचा विस्तार होणे. फोफावण्याची कारणे. ठीक आहे. त्यावर कोणतं कारण आहे? पहिलं आपल्याला किती कारणे लिहायचे?
चार कारण लिहायचे ना आपल्याला. पहा आता. काय कारण आहे वसाहतवाद फोफावण्याचं कारण कोणतं? व्यापारवाद. औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती. कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, भौगोलिक महत्व, मजुरांची उपलब्धता, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. कोणतं महत्वाचं कारण इथं? औद्योगिक क्रांती. इथं औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती बरोबर आहे. दुसरं कोणतं कारण आहे त्याच्यामध्ये? कच्च्या मालाची गरज. कच्च्या बरोबर आहे मालाची गरज बरोबर आहे. या सगळं आपण विभाजन पाहिलेलं आहे. कच्च्या मालाची गरज, नंतर अतिरिक्त भांडवल गुंतवणूक, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक बरोबर आहे. नंतर कोणतं आहे? खनिज साठे. काय? खनिज साठे म्हणजे जे खनिज साठे होते पुण्या आफ्रिका खंडामध्ये आणि आशिया खंडामध्ये बरोबर आहे, ते प्राप्त खनिज साठे. नंतर भौगोलिक महत्व, भौगोलिक महत्व, नंतर वंशश्रेष्ठत्वाची कल्पना, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. हे त्याचे कारण आहे. म्हणजे वसाहतवाद का निर्माण झाला? काय कारण त्याचं? औद्योगिक क्रांती झाली युरोप खंडामध्ये, नंतर कच्च्या मालाची गरज निर्माण झाली, नंतर अतिरिक्त भांडवल गुंतवणूक, नंतर हुकमी बाजारपेठा प्राप्त करणे, नंतर खनिज साठे याच्यावर वर्चस्व प्राप्त करणे, नंतर भौगोलिक महत्व, आणि नंतर त्याचबरोबर काय? वंशश्रेष्ठताची कल्पना. म्हणजे या जगावर राज्य करण्याची फक्त क्षमता कोणाची आहे? गोऱ्या लोकांची आहे बरोबर आहे. बरोबर. व्हाईट स्किन थेरी, रुडियार्ड किपलिंग. ठीक आहे. नंतर काय आहे तुम्हाला हे टिपा लिहायची आहे. वसाहतवादाचे स्वरूप, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, नंतर याची तुम्हाला कारणे स्पष्ट करायची. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना प्राप्त झाली, नंतर युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकन वसाहती स्थापन केल्याचे काय कारण आहे? उपक्रम पहा. आफ्रिका खंडाच्या नकाशाचे आंतरजालाच्या सहाय्याने निरीक्षण करा. म्हणजे तुम्हाला इंटरनेटवर हे पाहायचं आहे. नंतर आफ्रिका खंडाची जैव वैविध्य आणि खनिज संपत्ती याची तुम्हाला माहिती प्राप्त करायची आहे. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये जैविक विविधता कोणती आहे, म्हणजे वनस्पती, अलग अलग प्रकारच्या वनस्पती कोणत्या आणि प्राणी कोणत्या बरोबर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी खनिज साठे कोणत्या प्रकारे आहे याची तुम्हाला माहिती प्राप्त करायची आहे. कशाच्या मदतीनं? इंटरनेटच्या मदतीनं बरोबर आहे. आता तुमच्या प्रत्येक विद्यार्थी मोबाईल आहे बरोबर आहे, अनेक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही माहिती प्राप्त करू शकता. किती वेळ झाला दादा? 23 मिनिट. 23 मिनिट झालं का पण? करू का? करू का बघ? आता थोडी याची माहिती घेऊन येतो मी. हा त्याची आहे की नाही? हा ठीक आहे. मी पाहून दुसरा बघ 7 मिनिटाचा दुसरा एक व्हिडिओ करून घेऊ का?